थंडीमध्ये मेथी आणि डिंकाचे लाडू तर दरवर्षीच बनवतात, पण त्याचसोबत मस्त अशी पौष्टिक, मऊसूद, तोंडात टाकताच विरघळणारी गव्हाच्या पिठाची गुळपापडी आज आपण बनवणार आहोत. अतिशय साधी, सोपी आणि तितकीच पौष्टिक ही रेसिपी थंडीमध्ये आवर्जून खावी. गुळपापडी बनवण्यासाठी कंडेन्स मिल्क, दूध, साखर काहीही वापरण्याची गरज नाही आणि वडी बघाल तर अगदी मऊसूद तयार होते. फक्त 3 साहित्यामध्ये पौष्टिक रेसिपी जी घरातल्या उपलब्ध साहित्यामध्येच तयार होते. स्वस्त आणि पौष्टिक अशी ही रेसिपी. मग चला बनवूया गूळ पापडी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. गूळ पापडी बनवण्यासाठी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर वजनी प्रमाणात बघाल 120 ग्राम गूळ आहे आणि कपाने मोजून घेणार असाल तर 1 कप गूळ घ्यायचा. गूळ किसून घ्या किंवा मग सुरीने बारीक कापून घ्यायचा. तर हा गूळ मी बारीक कापून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर किसूनही घेऊ शकता. ही तयारी आधीच करून ठेवायची कारण नंतर तेवढा वेळ नसतो. म्हणूनच आधी आपण गूळ कापून घेतला. त्यानंतर ज्या ताटामध्ये वडी थापून घ्यायची आहे त्याला हलकसं तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं. तर इथे मी तूप वापरलं आणि ताटाला तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आणि ते बाजूला ठेवायचं. गूळ पापडी बनवण्यासाठी 1 कप साजूक तूप घेतलं आहे. वजनी प्रमाणात बघाल तर 120 ग्राम तूप आहे. तुम्ही वाटी किंवा कपाचं प्रमाण जे तुम्हाला योग्य वाटत असेल त्याने हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं. 1 कप तूप घेतलं. साजूक तूपच घ्या, डालडा घी वापरू नका. तूप पूर्ण मेल्ट झालं की त्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं. तर तूप मेल्ट झालं आहे. आता गव्हाचं पीठ घालणार आहोत. 1 कप साजूक तूप घेतलं. यासाठी आपल्याला 2.5 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. पण सुरुवातीला 2 कप गव्हाचं पीठ घालून घेऊ आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत आणि वडी अगदी छान दाणेदार होईल. यासाठी 2 कप गव्हाचं पीठ घालून ते तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे मात्र गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा. जराही मध्यम किंवा मोठ्या आचेवर ठेवू नका. तुपामध्ये जे गव्हाचं पीठ घातलं आहे ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही. आता 1 मिनिट आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर अर्धा कप गव्हाचं पीठही घालून घेऊ आणि पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गॅस कमी आचेवरच ठेवायचा आणि त्यानंतर तुपावर हे पीठ अगदी खरपूस खमंग असं भाजून घ्यायचं. पीठ भाजताना ते सतत हलवत राहायचं. एकसारखं हे पीठ व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे. पीठ जर कच्चं राहिलं तर वडी खाताना दाताला चिकटते आणि तो कच्चापणा खाताना जाणवतो. त्यामुळे वडी खाण्याची ती मजा येणार नाही. खमंग खुसखुशीत पीठ असं भाजून घ्यायचं आहे. कमीत कमी 10 मिनिटं तरी कमी आचेवर पीठ भाजून झाल्यानंतर बघाल तर पिठाला हलकसं तेल सुटायला लागतं. पीठ बघाल तर अजून बऱ्यापैकी घट्टसर आहे, पण जसं-जसं पीठ भाजत जातो तसं ते हलकं होत जातं, पीठ पातळ होतं आणि गव्हाच्या पिठाचा जो रंग आहे तो देखील बदलतो. आता हे पीठ व्यवस्थित भाजलं आहे की नाही हे कसं ओळखाल? तर पिठामध्ये जे काही तूप शोषलं जातं, जसं आपण पीठ भाजत जातो त्यानंतर हे पीठ हलकसं पातळ होतं. पीठ भाजण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात. कमी आचेवर छान खमंग असं हे गव्हाचं पीठ भाजून घेतलं. कन्सिस्टन्सी बघाल तर इतपत पातळसर आहे. गॅस बंद करायचा पण कढई गरम आहे आणि याचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे ते सतत हलवत राहा. कमीत कमी 2 ते 3 मिनिटं ते सतत हलवत राहायचं आणि हलकसं थंड करून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त थंड करायचं नाही. पीठ सतत हलवत यासाठी राहायचं कारण कढई गरम असल्यामुळे पीठ एकाच बाजूला जास्त भाजलं जाईल. आता पिठाची कन्सिस्टन्सी बघा हलकसं पातळसर झालं आहे, पण खूप जास्त थंड करायचं नाही कारण यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. थंड जर तुम्ही हे पीठ केलं तर गूळ त्यामध्ये वितळला जाणार नाही. आता आपण जो काही 1 कप गूळ घेतला आहे तो सगळा गूळ यामध्ये घालून घ्यायचं. आता जरी हे पीठ तुम्हाला खूप पातळ वाटत असेल, पण गूळ घातल्यानंतर घट्टसर होतं. मिश्रण खूप गरम असताना लगेचच त्यामध्ये गूळ घालायचा नाही, नाहीतर वडी मऊसूत न होता कडक होईल. मऊसूत वडी व्हावी यासाठी हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच त्यामध्ये गूळ घालायचा. गूळ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणूनच गूळ अगदी बारीक चिरून घ्या किंवा मग किसून घ्या म्हणजे तो लवकर वितळला जाईल. आता मिश्रण बघाल तर बऱ्यापैकी घट्टसर झालं आहे. याला वेगळं असं शिजवण्याची किंवा गरम करून घेण्याची अजिबात गरज पडत नाही. मिश्रणाच्या उष्णतेमध्ये गूळ व्यवस्थित मिक्स होतो. त्यानंतर यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर आणि थोडंसं जायफळ घातलं आहे. तुम्हाला हवं असेल तर वेलची पावडरही वापरू शकता. पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं.
गूळ, तूप आणि फक्त गव्हाचं पीठ वापरून बनवलेला अतिशय पौष्टिक असा हा पारंपरिक पदार्थ. पिठामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करायचा, त्याचे खडे राहता कामा नये आणि त्यानंतर बघाल तर पीठ हे बऱ्यापैकी घट्टसर होत जातं. जसा गूळ वितळला जातो तसं हे पीठ घट्टसर होतं. त्यामुळे तुम्हाला वेगळा असा गुळाचा पाक करून यामध्ये घालण्याची अजिबात गरज पडत नाही. 2 ते 3 मिनिटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे, तोवरच त्यामध्ये गूळ चांगला मिक्स होईल. एकदा का हे मिश्रण थंड झालं, तर गूळ त्यामध्ये वितळला जाणार नाही. कुणीही सहज बनवू शकेल इतकी साधी, सोपी आणि तितकीच पौष्टिक अशी ही रेसिपी. आता या पिठाच्या लगेचच वड्या थापून घ्यायच्या आहे. ताटाला आधीच तूप लावून ठेवायचं म्हणजे आपलं काम हे सोपं होतं आणि इथे मात्र जराही वेळ वाया न घालवता लगेचच वड्या थापून घ्यायच्या. एकदा का हे मिश्रण थंड झालं तर वड्या व्यवस्थित थापल्या जाणार नाहीत, त्याचे कापही व्यवस्थित होणार नाही. सगळं पीठ यामध्ये घालून घेतलं आणि आता चमच्याच्या साहाय्यानेच आपण हे व्यवस्थित एकसारखं करून घेऊया. मिश्रण अजून बऱ्यापैकी गरम आहे, त्यामुळे हाताने वड्या थापायला जाऊ नका. त्यासाठी एखादी वाटी किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने ते एकसारखं करून घ्यायचं आणि त्यानंतरच त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. आता हे चांगलं एकसारखं करून घेतलं. इथे हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्सही वापरू शकता. थंडीच्या दिवसामध्ये लाडू तर नेहमीच बनवून खात असाल, पण अशी ही गुळपापडी अतिशय पौष्टिक आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली रेसिपी जरूर ट्राय करा. एकसारखं आपण हे सेट करून घेतलं, त्यानंतर हे मिश्रण अगदी 5 मिनिटं हलकंसं थंड होऊ द्यायचं. खूप जास्त थंड करायचं नाही आणि त्यानंतर वड्या कापून घ्यायच्या आहेत. एकदम थंड करून वड्या कापायला जाल तर त्या व्यवस्थित वड्या कापल्या जाणार नाहीत. म्हणून मिश्रण हलकंसं गरम आहे तोवरच आपण वड्या कापून घेऊया. वड्या पाडतानाच तुम्हाला याचा अंदाज आला असेलच, की पीठ किती परफेक्ट तयार झालं आहे. अतिशय सॉफ्ट अशा या गुळपापड्या तयार होतात. तुम्हाला छोट्या किंवा मोठ्या ज्या आकारात वड्या हव्यात त्या आकारामध्ये कापून घ्यायच्या. अतिशय सोपी, परफेक्ट अशी गुळपापडीची रेसिपी. ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा. लहान काय मोठे देखील अगदी आवडीने खातील. आता थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतरच वड्या डिमोल्ड करायच्या. वडी बघाल तर एकदम परफेक्ट तयार झाली आहे. एखादी बर्फीही यापुढे फिकी आहे, इतकी सुंदर अशी ही गुळपापडी. गुळपापडी बनवताना फक्त 3 साहित्य लागतं, जे घरामध्ये सहज उपलब्ध होतं आणि अशी ही थंडीच्या दिवसामधली पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये जरूर सांगा. आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.